अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून जी उज्ज्वला योजनेअंतर्गत जी महिलांना गॅस सिलेंडर दिले जाते व 300 रुपयांची सबसिडी दिली जाते व वार्षिक 9 सिलेंडर दिलं जातं, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत व याबद्दल आनंदाची बातमी आहे। व त्यानंतर इथे LPG जोडण्याची एक मंजुरी दिली आहे व त्यामध्ये 25 लाख LPG जोडण्यास जारी करायला मंजुरी दिली आहे। तर नवरात्रमध्ये एक नवीन आनंदाची बातमी आली आहे। या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर महिलांना अतिशय आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त LPG जोडण्यास मंजुरी दिली आहे। तुम्ही पाहू शकता ही अपडेट आलेली आहे 22 सप्टेंबर 2025 रोजी। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त 25 लाख LPG जोडण्यास जारी करायला मंजुरी दिली आहे। या प्रसंगी या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, म्हणजे ट्विटरद्वारे पोस्ट केलेली आहे। नवरात्रीच्या मंगल प्रसंगी मी उज्ज्वला कुटुंबात सहभागी असलेल्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा देतो। आम्ही उचललेल्या या पावलामुळे या पवित्र सणाच्या काळात त्यांचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या आपल्या दृढ संकल्पना अधिक बळकटी मिळेल। तुम्ही पाहू शकता नरेंद्र मोदीजींनी इथे ट्विटरद्वारे त्यांनी शुभकामनाही दिल्या आहेत व इथे सांगितलं सुद्धा आहे। याआधी या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की नवरात्रीच्या शुभ पर्वावर उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख ठेव मुक्त LPG जोडण्यास पुरवण्याच्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना श्री दुर्गा माते समान आदर देण्याची वचनबद्धता दिसून येत आहे। तर या वितरणासह PM वायू जोडण्याची एकूण संख्या 10.58 कोटी होईल। या जोडण्याच्या वितरणासाठी केंद्र सरकारने 600 पेक्षा जास्त कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन 2050 रुपये या दराने 25 लाख ठेव मुक्त जोडण्याचा प्रदान करण्यासाठी 512.5 कोटी रुपये प्रति 14.2 किलो घरगुती LPG सिलेंडरसाठी 300 रुपयांचे लक्षित अनुदानासाठी 160 कोटी रुपये दरवर्षी 9 रिफिलिंगसाठी 5 किलोच्या सिलेंडरच्या प्रमाणानुसार आणि प्रकल्प व्यवस्थापन खर्च व्यवहार आणि SMS शुल्क माहिती शिक्षण आणि संवाद उपक्रम प्रशासकीय खर्चासाठी 3.5 कोटी रुपयांचा समावेश केला आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे। तुम्ही पाहू शकता इथे नरेंद्र मोदीजींनी इथे ट्विट करून माहिती सांगितली आहे, उज्ज्वला परिवार का विस्तार, नारी शक्ति को बड़ा उपहार। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जी योजना आहे, आता 25 लाख नए उज्ज्वला कनेक्शन होंगे निःशुल्क वितरित। अब 10.60 करोड़ होगी उज्ज्वला परिवार के सदस्यों की संख्या। तर नवरात्र की पहले दिन माताओं बहनों को बड़ी स्वागत। तर इथे अतिशय आनंदाची बातमी आहे, ज्या महिलांनी इथे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे। केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहात व या योजनेचा लाभ मिळवू शकणार आहात। अत्यंत महत्त्वाची अपडेट असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।